जान्हवीच्या लग्नाचा दिवस उजाडला. पण सागरच्या आयुष्यात मात्र तो दिवस एखाद्या अंत्यसंस्कारासारखा होता. गावभर सनई चौघडे वाजत होते. प्रत्येक घरात लग्नाची चर्चा होती, पण सागर स्वतःला एका उसाच्या शेतात लपून बसला होता. मन सतत एकच प्रश्न विचारत होतं, ती एवढी बदलली कशी? शेवटी मनाचा हिय्या करून तो रात्री लग्न मंडपाजवळ गेला. गर्दीत कुणाच्याही नजरेत न येता तो दूर उभा राहिला. स्टेजवर नवरीच्या वेशात बसलेली जान्हवी त्याला दिसली. लाल साडी, डोळ्यात काजळ, अंगावर दागिने, पण त्या चेहऱ्यावर आनंदाचा एकही रंग नव्हता. अचानक तिची नजर गर्दीत उभ्या असलेल्या सागरवर पडली. सागरचं हृदय धडधडू लागलं. त्याला वाटलं ती आता उठेल, धावत येईल, सगळ्यांसमोर सत्य सांगेन. पण तिने त्याच्याकडे काही क्षण अनोळखी माणसासारखंच पाहिलं आणि पुन्हा नजर वळवली. त्या एका नजरेने सागरचं संपूर्ण आयुष्यच कोलमडलं. तो काही न बोलता मागे वळला. त्याच वेळी जान्हवीची लहान चुलत बहीण धावत आली आणि त्याच्या हातात एक जुनं पुस्तक देऊन म्हणाली, ताईने हे खूप जपून ठेवलं होतं, पण ती म्हणते हे कोणाचं आहे तिला आठवत नाही. सागरने थरथरत्या हाताने पुस्तक उघडलं. आत त्याने 6 महिन्यांपूर्वी ठेवलेलं तेच निळं बुकमार्क होतं, पण त्यावर पाण्याचे डाग होते. तो घरी परतला. रात्रभर त्याला झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी गावाच्या डॉक्टरांनी त्याला गुपचूप बोलावलं. डॉक्टरांच्या डोळ्यात अपराधीपणा होता. त्यांनी कपाटातून एक फाईल काढली आणि शांत आवाजात म्हणाले, सागर, 6 महिन्यांपूर्वी जान्हवीचा शहरात मोठा अपघात झाला होता. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ती 2 महिने कोमात होती. शुद्धीवर आल्यावर तिच्या आयुष्यातील काही आठवणी पूर्णपणे पुसल्या गेल्या. त्यात तूही होतास. सागरच्या हातातून फाईल खाली पडली. त्याला श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. डॉक्टर पुढे म्हणाले, तिने तुझं नाव अनेकदा ऐकलं, पण तिला काहीच आठवलं नाही. तिच्या वडिलांनी आम्हाला विनंती केली की जुन्या गोष्टी सांगू नका. डॉक्टर म्हणून आम्हालाही तसंच करावं लागलं. सागरच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याला आता समजलं होतं की जान्हवीने त्याला धोका दिला नव्हता. नशिबाने तिच्याकडून त्याचं प्रेमच हिरावून घेतलं होतं. त्या दिवशी त्याने एक निर्णय घेतला. जर तिला माझी आठवण नाही तर मी तिच्या नव्या आयुष्यात सावली सुद्धा होणार नाही. तो गाव सोडून जाण्याची तयारी करू लागला. रात्री शेवटच्यांदा तो वाचनालयात गेला. ज्या टेबलावर ते बसायचे त्यावर एक छोटंसं पत्र ठेवलं. कधी तुला सगळं आठवलं तर मला शोधू नकोस, कारण तुझ्या आठवणींपेक्षा तुझं सुख माझ्यासाठी मोठं आहे. आणि तो पहाटेची पहिली बस पकडून गाव सोडून निघून गेला. पण नियतीचा खेळ अजून संपला नव्हता. कारण त्याच दिवशी दुपारी जान्हवी कपाट आवरत असताना तिला तेच जुनं पुस्तक सापडलं. बुकमार्क हातात घेताच तिच्या डोळ्यांसमोर काहीसं दुसरं चित्र चमकून गेलं. पावसात एक जुनी छत्री, वाचनालय आणि कोणीतरी म्हणत होतं, पुस्तक माणसाला श्रीमंत बनवतात, पण फक्त खिशाने नाही तर मनाने. तिच्या डोक्यात असह्य वेदना सुरू झाल्या आणि ती जोरात खाली पडली आणि ओरडली, सागर. तिच्या तोंडून हे नाव पहिल्यांदाच बाहेर पडलं, पण तोपर्यंत सागर गावापासून खूप दूर गेला होता. सागर हे नाव तोंडातून बाहेर पडताच जान्हवी बेशुद्ध झाली. शुद्धीवर आल्यावर तिच्या मनात तुटक तुटक आठवणी विजेसारख्या चमकू लागल्या. वाचनालय, पावसातील ती जुनी छत्री, तलावाच्या काठची संध्याकाळ, रानफुलांचा छोटासा गुच्छ आणि तो शांत आवाज. प्रेम माणसावर होतं, त्याच्या घरावर नाही. ती अक्षरशः वेड्यासारखी उठली आणि वडिलांना विचारू लागली, सागर कुठे आहे? पण सरपंचांनी पुन्हा खोटं सांगितलं. तो तुला फसवून पळून गेला. मात्र यावेळी जान्हवी थांबली नाही. तिने डॉक्टरांना भेटून सत्य जाणून घेतलं. डॉक्टरांनी सगळं सांगितलं आणि सागरने ठेवलेले ते शेवटचं पत्र तिच्या हातात दिलं. पत्र वाचताना तिचे अश्रू थांबत नव्हते. तुझ्या आठवणींपेक्षा तुझं सुख माझ्यासाठी मोठं आहे. ही ओळ वाचून तिचं हृदयच तुटलं. दुसऱ्याच दिवशी तिने नवऱ्याशी सगळं सत्य बोलून त्याच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्या माणसानेही तिच्या डोळ्यातलं खरं प्रेम ओळखलं आणि शांतपणे म्हणाला, ज्याच्यावर मनापासून प्रेम केलंस त्याच्याकडे जा. खोट्या नात्यात जगण्यापेक्षा हे योग्य आहे. जान्हवी सागरच्या शोधात शहरोशहर फिरू लागली. अनेक दिवसांनी एका बांधकामावर काम करणाऱ्या मजुराने सांगितलं, एक सागर नावाचा मुलगा इथे काम करायचा, पण 2 दिवसांपूर्वी दुसऱ्या मजुराचा जीव वाचवताना वरून लोखंडी सळी अंगावर पडली. तो सरकारी रुग्णालयात आहे. जान्हवी धावतच रुग्णालयात पोहोचली. बेडवर पडलेला सागर खूप कृश झाला होता.
हाताला पट्ट्या, चेहऱ्यावर जखमा पण डोळ्यात ती शांतता. तिला पाहताच तो हलकासा हसला आणि म्हणाला, आता सगळं आठवलं? जान्हवी त्याच्या पायाशी बसून रडी लागली. मला माफ कर, मी तुला सोडलं नाही. माझ्या आठवणींनी मला सोडलं होतं. सागरने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, मी कधीच रागावलं नव्हतं. कारण प्रेमात हिशोब नसतो. इतक्यात डॉक्टर आले आणि म्हणाले, याला वेळेवर रक्त मिळालं नसतं तर हा वाचला नसता. जान्हवीने विचारलं, रक्त कोणी दिलं? डॉक्टरांनी दाराकडे बोट दाखवलं. तिथे सरपंच शांतपणे उभे होते. त्यांच्या डोळ्यात पश्चाताप होता. ते पुढे आले आणि म्हणाले, मी आयुष्यभर पैशाचा अभिमान केला, पण आज या गरीब मुलाने मला माणुसकीची श्रीमंती दाखवली. मी त्याला माझ्यापासून दूर केलं तरी याने कधीही माझा द्वेष केला नाही. सरपंच सागरच्या पायाशी बसले आणि म्हणाले, पहिल्यांदाच रडत म्हणाले, मला माफ कर बाळा. सागरने त्यांना उठवलं आणि म्हणाले, माणूस चुकतो, पण पश्चाताप करणारा माणूस वाईट नसतो. काही महिन्यांनी गावात पुन्हा एकदा सनई वाजली. यावेळी ती कोणत्याही श्रीमंतासाठी नव्हती, तर दोन मनांच्या पुनर्मिलनासाठी होती. सागर आणि जान्हवीचं साध्या पद्धतीने लग्न झालं. लग्नानंतर जान्हवीने शहरात जाण्याचा हट्ट केला नाही. ती सागरसोबत गावातच राहिली. दोघांनी मिळून जुनं वाचनालय दुरुस्त केलं आणि गरीब मुलांसाठी मोफत पुस्तकांची व्यवस्था केली. जिथे त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली होती, तिथूनच त्यांनी अनेक मुलांच्या स्वप्नांना नवी सुरुवात दिली. गावात आजही लोक म्हणतात, काही प्रेमकथा लग्नाने संपत नाही, त्या त्यानंतरच खऱ्या अर्थाने सुरू होतात. तर तुम्हाला ही सागर आणि जान्हवीची प्रेमकथा कशी वाटली? कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.